हे मला पटत नाही. छत्रसाल राजघराण्यातली मस्तानी बाईसाहेब आणि त्यांचं नाव तुम्ही बुधवार पेठेला द्या म्हणणार. म्हणजे त्यांना तुम्ही काय समजता? त्या त्यांच्या पत्नी होत्या. अशा पद्धतीने आंतरजातीय किंवा या पद्धतीने विवाहाला आजही तुमचा विरोध आहे का? जे समाजमन त्यावेळेला होतं ते आज तुमचं मत आहे का? तुम्ही त्याला का विरोध करताय? तुम्ही त्यांना त्यांची काय हेटाळणी करताय? त्या एक प्रशिक्षित अशा योद्धा पण होत्या. अनेक कौशल्य असलेल्या त्या होत्या. मी त्यांचा इतिहासाबद्दल बोलत नाही आणि त्यांचा विषय पण आम्ही काढला नव्हता. आम्ही बाजीराव पेशव्यांचं नाव द्यायला म्हणतोय. त्याच्यामध्ये वावगं असायचं कारणच नाही. पण निर्णय घेणारे वरचे लोक आहेत. त्या शासनाच्या ज्या प्रक्रियेमधून माझा अर्ज जाईल किंवा अनेक संघटनांनी अर्ज दिलेले, यापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलोय, अनेक जणांनी सह्या करून अर्ज दिलेले आहेत, अश्विनी वैष्णवजींना अर्ज दिलेले आहेत. तर त्या प्रक्रियेमधून तो जाईल, त्याची जी काही योग्य पद्धत असेल त्या प्रक्रियेमधून तो जाईल किंवा भेटायला जाईल. त्याच्यावर टीका करू शकता, पण तुम्ही लेवल तर ठेवा, काहीतरी टीकेचा स्तर असावा. आणि महिलांविषयी बोलताना तुम्ही त्यांना कोणत्या उपमा देता? मेधा कुलकर्णी 30 वर्ष राजकारणामध्ये आहेत. अशा व्यक्तीबद्दल तुम्ही पोस्टर्स लावलेत माझी वेगळीच वेशभूषा करून. मी मॉरिशसला गेले, मेक्सिकोला गेले, इकडे गेले, सगळीकडे मी साडी नेसून गेले. मला खूप वाईट वाटलं. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.